रेटपेक्षा आम्ही क्वालिटीला महत्त्व देतो आणि ओव्हरऑल इंडियात 3च मशीन असे आलेले आहेत. फ्रेम कशी जॉईंट केली जाते. आता आम्ही काचेत सुद्धा काम करतो. काचेमध्ये पण कस्टमाइज फोटो तयार होतात. 4 इंचापासून तर अर्धा इंचापर्यंत आपल्याकडे मोल्डिंग आहेत. ही 4x6 झाली, 6x8 झाली, A4 म्हणतात, म्हणजे 8.25 पावणे 12. कॉलेजवाले झाले, कॉर्पोरेटमध्ये जे सर्टिफिकेट डिग्र्या दिल्या जातात त्याला वापरलं जातं. छत्रपतींचा फोटो आहे जो 3.5x7 फूट आहे. या फोटोवरनं पण आपण दुसरे फोटो बनवून देतो कस्टमरला. मंडळी, मी वैशाली, मार्केट अँड मच मोर आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे. तर फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी जबरदस्त असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुणे शुक्रवार पेठ महात्मा फुले मंडईच्या शेजारी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं राका फोटो फ्रेम अँड आर्ट गॅलरी हा कारखाना एक्सप्लोर करणार आहोत. सगळ्या व्हरायटीच्या फोटो फ्रेम तयार करून मिळतात आणि त्याही तुमच्या डोळ्यासमोर फक्त अर्धा तासामध्ये. त्या कशा बनतात हे सगळं पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी आपल्यासोबत सर आहेत. नमस्कार सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर आपल्या शॉप विषयीची आणि आपल्या प्रोडक्ट विषयीची थोडक्यात माहिती आमच्या ऑडियन्सला सांगा. साधारण आपलं शॉप 20 ते 21 वर्षापासून पुण्यात आहे आणि माउथ पब्लिसिटी भरपूर आहे, म्हणजे कस्टमर टू कस्टमर जनरेट भरपूर आहे. आपण कोणत्याही क्लायंटला एक अर्ध्या तासाच्या आत फ्रेम बनवून देतो, म्हणजे साईज प्रमाणे त्यांची असेल ती. त्याचा म्हणजे बस म्हणजे थोडा ब्रँड तयार झाला आहे आमचा. तर आणि मला वाटतं तुमच्याकडे स्वतःचे कॉपीराइट केलेले पण पोस्टर तर भरपूर व्हरायटी आणि आपलं सगळं इन हाऊस प्रोडक्ट आहे. इन हाऊस असल्यामुळं आपल्याला काय कुठनं बाहेरनं काय आणावं लागत नाही. म्हणजे कंपनीकडनं माल वगैरे कच्चा माल येतो आणि आपला कारखाना इथंच आहे. तर आपण आता कारखाना बघू, म्हणजे तुम्हालाही थोडा आयडिया येईल का कसं काम चालतं. रेट वगैरे नक्कीच मार्केटपेक्षा कमी असतील आपल्या. रेटपेक्षा आम्ही क्वालिटीला महत्त्व देतो. रेट सेकंड स्टेजला आहे आमच्याकडे. तुम्ही रेट बघाल तर मार्केटमध्ये भरपूर लोक स्वस्त विकणार आहेत, पण आम्ही स्वस्ताच्या मागे पडत नाही, पहिला मुद्दा. आपण आता कारखाना बघू. ओके, तर बेस्ट क्वालिटीच्या फोटो फ्रेम असणार आहेत आणि या स्वतः या ठिकाणी बनवल्या जातात. सो आपण पहिल्यांदा फोटो फ्रेम कशा प्रकारच्या बनवल्या जातात ते आपण प्रोसेस बघूया. चला कारखान्यामध्ये. चला. तर आपल्याकडे असं म्हणजे 4 फूट 8 फूटचे शीट असतात. तर कस्टमरच्या साईजप्रमाणे आपण त्या हिशोबाने प्लाय कापतो आणि मग आता तुम्हाला याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती फोटो पेस्टिंगची, तर आता ते पण आपल्याला दाखवण्यात येत आहे. तर आता आपण 2x4चा प्लाय कापला. आता फोटो कसा आपल्याकडे मशीनवर पेस्टिंग होतं ते दाखवतो आणि आपण पेस्टिंगला 8 mm प्लाय वापरतो, का जेणेकरून त्याची थोडी लाईफ वाढावी म्हणून. मार्केटमध्ये पातळ प्लाय वापरले जातात 4 mm 6 mm असे, पण आपण जरा चांगल्या क्वालिटीचा प्लाय वापरतो. आता आपण फोटो कसा पेस्टिंग होतो ते आपल्याला दाखवण्यात येत आहे. याप्रमाणे मशीनमधनं फोटो प्रेस होतो. आपल्याकडे 4 फूट बाय 8 फूटपर्यंत फोटो पेस्टिंगचं पण मशीन आहे. हे छोटं मशीन आहे, लहान कामाला हे वापरलं जातं. आता याच्यानंतर आपण याला जी फ्रेम लावणार आहोत ती कशी कट होती मशीनवर ते आपल्याला दाखवतो. आता जो आपण फोटो बनवला तर त्याचीच आपण त्याला सूट होणारी पट्टी कापत आहोत. आता ही पट्टी कापून झाली आहे. आता पुढे ही पट्टी कशी ऑटोमॅटिक मशीनवर जोडण्यात येते ते पण आपल्याला दाखवण्यात येत आहे. चला पुढे. तर आता आपण फ्रेम कापलेली बघितली. आता फ्रेमला ऑटोमॅटिक मशीनवर कशी पिन मारली जाते ते दाखवतो. हे मशीन इम्पोर्टेड जस्ट आम्ही आत्ताच घेतलं, 1 महिना झाला आहे. हे फुल ऑटोमॅटिक मेमरीवालं आहे आणि ओव्हरऑल इंडियात 3च मशीन असे आलेले आहेत. तर आता आपण बघू याला फ्रेम कशी जॉईंट केली जाते.
मार. आता ही जी फ्रेम आहे आपली 2 फूट बाय 4 फूटची तयार होती आहे. आता हिला आपण कशी फिटिंग करतो ते पण आपल्याला दाखवण्यात येते. तर आता आपण एक नवीन मशीनचा तुम्हाला डेमो दाखवतो का ॲट ए टाईम ही मशीन किती पिन मारू शकते. तर आता आपण बघू. तर आता आपण बघू शकता का इथं 2 पिना बसल्या आहेत, इथं एक बसली आहे, इथं एक बसली आहे. आता हे एकदम अत्याधुनिक मशीन आहे, त्याच्यामुळं फ्रेम एकदम मजबूत होते आणि क्वालिटी पण पुढचे जॉईंट वगैरे प्रॉपर येतात. हे जस्ट एक तुम्हाला माहिती व्हावा का किती अपडेट होतं आहे त्यासाठी हे दाखवण्यात येत आहे. तर आता आपण जो फोटो पेस्टिंग केला तो फिट कसा होतो मशीनवर ते आता आपल्याला दाखवण्यात येत आहे. तर आता हा फोटो आपण टाकला आहे फ्रेममध्ये. आता पुढचं फिटिंग तुम्हाला कसं होतं मशीननी ते दाखवण्याचा प्रयत्न करते. आता हे बघा, पूर्वीच्या काळी खेळे मारायचे, आता हे मशीनमुळं याला आम्ही फ्लेक्सी म्हणतो ती मारली जाते, त्याच्यामुळं काम फास्ट होतं, प्रॉपर होतं. आता हे फिटिंग चाललं आहे. आता याची पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. तर आता आपण हे याला हुक वगैरे कसे मशीननी लावले जातात ते दाखवायचा प्रयत्न करतो. तर या पद्धतीने याला सेम मापावरती हुक लावले जातात आणि अशा पद्धतीने फ्रेम तयार होते. आता यात आपण मोठी पण बनवलेली फ्रेम आहे ती पण तुम्हाला दाखवतो. ही 2 फूट बाय 4 फूटची फ्रेम आहे. याला काय या फोटोला काचेची गरज नसते. आता आपण पेस्टिंगचा फोटो बघितला. आता आम्ही काचेत सुद्धा काम करतो. काचेमध्ये पण कस्टमाइज फोटो तयार होतात. आता एक कस्टमरची ऑर्डर येतेच तुम्हाला कशी तयार होते ती दाखवण्यात येत आहे. ही साधारण 1.5 फूट बाय 1.5 फूट आहे. आता ही काच कापली, काच कापून आता फ्रेममध्ये टाकण्यात येईल. आता त्याचीच फ्रेम बनवण्यात येत आहे. आता आपण जो बघितला त्याचीच मशीनवर. आता ही फ्रेम तयार झाली आहे. आता हिला काच टाकण्यात येईल. तर अशा पद्धतीने फ्रेम तयार झाली आहे. आता आपण कारखाना बघितला. आता आमच्याकडे फ्रेमच्या ज्या काही व्हरायटी आहेत म्हणजे भरपूर मॉडेल आहेत तर ते तुम्हाला आता दाखवतो. इथं समोर आपण सॅम्पल बोर्ड लावलेला आहे. तर इथं एक 4 इंचापासून तर अर्धा इंचपर्यंत आपल्याकडे मोल्डिंग आहेत आणि त्यात काही काही अशा अँटिक पण आहेत. या टाईप झाल्या किंवा या टाईप झाल्या किंवा आता भरपूर लोकांना फोटोग्राफर लोकांना प्लेन मोल्डिंग लागतात, ब्लॅक कलर आर्टिस्ट लोकांना लागतात. तर यामध्ये पण भरपूर रेंज आहे. फोटोग्राफर पण येऊ शकतात तुमच्याकडे? हो, फोटोग्राफर भरपूर फोटोग्राफर, नंतर कॉर्पोरेट क्षेत्रातले, नंतर भरपूर गणेश मंडळ आमच्याशी जोडलेले आहेत किंवा असं व्हाईटमध्ये वगैरे पण आहेत. तर आता आमच्याकडे ज्या काही तयार फ्रेम आहे, काही काही लोक फास्टमध्ये येतात स्टुडिओवाले वगैरे. समजा आपल्या नातलगाचा कुणी किंवा एखाद्या ब्राईडचा किंवा लग्नातला फोटो किंवा लहान मुलांचे आपले फोटो, फॅमिली फोटो जर आपल्याला फ्रेम करून घ्यायचं असेल तर तुम्ही देता का तसं? हो, आमच्याकडे सगळं म्हणजे 90% काम कस्टमाइजच होतं. तुमचा फोटो कोणत्याही साईजचा असून द्या तो तयार होतो पाहिजे त्या पाहिजे त्या साईजमध्ये. आणि ज्या काय रनिंग साईज आहेत फोटोमध्ये
तर त्या पण आपल्याकडे तयार असतात. जस्ट आता लहानमध्ये लहान समजा ही 4x6 झाली, याच्यापेक्षा थोडी मोठी 6x8 झाली, किंवा ही रनिंग साईज आहे जी सर्टिफिकेटला वगैरे वापरली जाते. अच्छा A4 म्हणतात, म्हणजे 6.25 पावणे 12. या पण आपल्याकडे तयार असतात. अच्छा, म्हणजे हे सर्टिफिकेट. सर्टिफिकेट म्हणजे इव्हन आपण कस्टमरला 3 दिवसात 1000 फ्रेम आपण बनवून देतो. अच्छा, आपलं सगळं इन हाऊस असल्यामुळे. कॉलेज वगैरे घेऊन जात असतील ना? कॉलेजवाले झाले, कॉर्पोरेटमध्ये जे सर्टिफिकेट डिग्र्या दिल्या जातात त्याला वापरलं जातं, किंवा आता आपल्या घरातल्या कोण प्रिय व्यक्ती वारलेल्या असतील तर त्यांचे पण स्टुडिओच्या हिशोबाने आपल्याकडे अशा गोल्डन कलरच्या, ब्राऊन कलरच्या फ्रेमा तयार असतात का जेणे कस्टमरने यायचं फास्टमध्ये घेऊन जायचं. आता ह्या एक साईज झाल्या, किंवा सपोज आता कोणाची मोठी साईज असती तर 12-18 मध्ये पण आपल्याकडे फ्रेम तयार असतात. अच्छा, आता हे तुम्ही जे खालती 2x4 बघितलं त्यात आपण 4 फूट बाय 8 फूट पर्यंत बनवतो. आता हे समोरच आपल्या एक छत्रपतींचा फोटो आहे जो 3.5 बाय 7 फूट आहे. अच्छा, एवढी मोठी सुद्धा फ्रेम आपल्याकडे तयार होते, आणि हार्डली आपण ही मोठी फ्रेम पण 1 तासाच्या आत कस्टमरला बनवून देतो. 1 तासामध्ये? हा, आणि ते पण प्रॉपर काम करून. ओके. आणि छान फ्रेम पण याला छान वापरली, आणि साईज नुसार त्याला जे सूट येईल त्यानुसार. हा, फ्रेम वापरत असाल ना, आणि त्याच्यानुसार कॉस्टिंग असेल त्यानुसार पोस्टर तेच असतं, प्लाय तोच असतं, फक्त फ्रेमनुसार कॉस्टिंगमध्ये व्हेरिएशन होतं. क्वालिटी तर एकदम बेस्ट आहे, वॉशेबल. म्हणजे क्वालिटी आम्ही प्रयत्न करतो चांगल्यात चांगली देण्याचा, कारण आमचं म्हणणं काय, एकाने नेली तर त्याचं बघून 4 जणांनी यावा. आता आपण आमचा कारखाना बघितला, शॉप बघितलं, तर आपल्याकडे अजून एक वर्क होतं का जे घरातले जुने फोटो असतात. समजा कोण प्रिय व्यक्ती वारलेली म्हणा, किंवा जुन्या आठवणी म्हणा, किंवा लहानपणींचे आपले काढलेले असतात, पण लोकांना नंतर वाटतं का हे आपल्याला मोठं करून घरात लावायचे, तर ते सुद्धा काम आपल्याकडं होतं. तर आता ते तुम्हाला दाखवतो. आता जसं हा फोटो झाला, या फोटोवरनं पण आपण दुसरे फोटो बनवून देतो कस्टमरला प्रॉपर काम करून. आता हे एकदम जुने आहे पण त्यांच्या आठवणी निगडीत आहे, तर त्याच्यावरती काम पण केलं जातं कॉम्प्युटरवर आपल्याकडं. आता तुम्हाला दाखवतो का, म्हणजे आफ्टर आणि बिफोर फोटो कसा तयार होतो, तर त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईल. तर आता हा फोटो जो आहे हा पहिला गिऱ्हाईकाने आणलेला आहे, आणि त्याच्या शेजारचा जो आहे तो आपण बनवलेला आहे. तर आता हा झाला, आणि हा त्याच्यावरून आपण बनवलेला. या पद्धतीने पण आपल्याकडे काम केलं जातं. आणि याची प्रिंट, सॉफ्ट कॉपी तुम्हाला जसं रिक्वायरमेंट असेल, ज्या काही साईज असतील त्याप्रमाणे बनवले जातात. आमचे मित्र आहेत ते काम करतात. तर आता आपण या पद्धतीने आमचा कारखाना, शॉप किंवा फोटो एडिटिंग बघितलं. ही सगळी आमची टीम आहे. आमचं टीमवर्कच मेन आहे. टीमवर्कवर असल्यामुळं प्रॉपर काम पण होतात आणि प्रोडक्ट पण प्रॉपर येतं. तर तुम्ही नक्की या, आमच्या शॉपला व्हिजिट करा. आम्ही आपल्या स्वागतासाठी कायम तयार आहोत. नमस्कार.